भेटो ना. बसायला जागा नाही आहे का ढगाऊस मध्ये? स्टेज थोडासा खाली करायचा आहे ना जागा? बसा ना तिकडे. स्टेजवर बसू नका समोर. जाऊया बाबू सामन्याच्या दळवी आपण व्यासपीठावर यायचंय. कृपया आसनस्थ व्हायचं. बाबू दळवी या लवकर. धन्यवाद सर. तर दूर सलामवीर मैदानात सिद्धेश आणि सोबतीला रोहित, गोलंदाजी मार्कवर पुष्पक. बसा ना. तर मागील आठवड्यात जी कांजूरमार्ग प्रीमियर लीग झाली त्यातील मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेणारा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला रोहित सावंत, आणि त्यासाठी एक पारितोषिक देखील या ठिकाणी आलंय. लगातार 3 चौकारासाठी हेमंत बाबर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. मॅच सुरू व्हायच्या अगोदरच या ठिकाणी पारितोषिकाची बरसात चालू झाली आहे. पहिला चेंडू चेंडू पंचायत इशारा आलाय. वाईड बॉल आलाय पहिल्या चेंडूवर. इंटर कांजूर फायनल मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. दोस्ती चषक 2024 V1 संघ क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. मागील वर्षी देखील याच संघाने फायनलिस्टचा पुरस्कार मिळवला होता. तोच संघ मैदानात. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा आलाय. इंटर कांजूरमधील हे संघ आपण या क्रीडांगणात कायम खेळताना पाहतो. तेच संघ. कृपया टीम मीटिंग जास्त करू नका, उशीर झालाय. त्वरा करा, सामना पटापट खेळवा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पुष्पक याने देखील नक्कीच या परिसरातील आपल्या कांजूरमार्ग परिसरातील एक नावाजलेला गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू आहे. तर सिद्धेश अँड्रम क्रिकेट असू दे, ओरम क्रिकेट असू दे, कांजूर भांडू गावात हे देखील फटका पहा. इनसाइड आउट, प्रॉपर टायमिंग. या ठिकाणी पहिला चेंडू रूम मिळाला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडू पाठवून दिलाय सीमा पार. सिद्धेशच्या बॅटमधनं पहिला चौकार. आज आपण याला बॉक्स खेळताना पाहतोय. ओरम देखील त्याच दर्जाचं क्रिकेट याच्या मार्फत आपण भांडूम कांजूर परिसरात पाहतो. तोच फलंदाज सिद्धेश. वीस मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं संपवायची आहेत. याची कृपया नोंद घ्या, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. दोन्ही इंटरचे संघ पुन्हा एकदा स्टेप आउट. सर्वचे फटका खेळाय. संधी आहे नक्कीच. गोविंदा पथकाच्या माध्यमातून एक अत्यंत आणि चांगला प्रयत्न होता. छत्रपती गोविंदा पथकासाठी केलेला 9 थरांचा प्रयास. जोरदार टाळ्या या छत्रपती गोविंदा पथकासाठी झाला पाहिजेत. बहुमान सन्मान केला जातोय.
रोहित सावंत या ठिकाणी किती दडपणा खाली पाहायला मिळत आहेत. हलक्या हाताने चेंडू दिशा द्यायचा प्रयत्न होता, बॅटशी कुठलाही संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. 7 धावा स्कोर कार्डवर. पुष्पक गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारला फटका. या ठिकाणी नक्कीच चेंडू निसटला होता, पण त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. 1 धाव तोपर्यंत मिळते. इंटर कांजूरची मॅच आहे. प्रेक्षक तर नक्कीच असणार, कारण दोन्ही स्थानिक संघ मैदानात आपल्याला खेळताना दिसत आहेत. सिद्धेश स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज. सूर्यकसा स्वीपचा फटका, पॉवरफुल फटका होता. भाविक त्या ठिकाणी होते. नक्कीच सुरेख दर्जेदार क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू पुष्पक यांचा. रोहित सावंत मागील रविवारी जी KPL ची स्पर्धा झाली त्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेणारा खेळाडू. फलंदाज रोहित सावंत हलक्या हाताने खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. लंका होते त्या ठिकाणी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय. 10 धावा. दोन्ही सलामवीर अजून मैदानात आहेत. इंटर कांजूर मधील 2 संघ. हॅलो पंकज, 1 मिनिट तुला डिस्टर्ब करतोय. बाळगोबाळ मित्रमंडळाचे किरण पाटणकर, आपण सुद्धा गोविंदा पथकाचे प्रशिक्षक आहात. त्याचप्रमाणे शानदार गोविंदा पथक याचे जर प्रशिक्षक या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये उपस्थित असेल, आपण सुद्धा आमंत्रित आहात. कृपया व्यासपीठावर यायचे. शानदार गोविंद पथकाचे बबलू, आपण सुद्धा आमंत्रित आहात. ऋषिकेश चौधरी खजिनदार, या क्रीडा महोत्सव आपण उपस्थित आहात. कृपया व्यासपीठावर यायचं. आपला सुद्धा बहुमान सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जाईल. ओव्हर टू पंकज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा सूर्यकसा फटका आणि गॅप मध्ये चेंडू निघून चाललाय. 4 धावांसाठी रोहित सावंत यांचा बॅटमन. शंकर यांचं स्वागत केलंय चौकाराने. रोहित सावंत नक्कीच या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म मिळालाय रोहित सावंतला, आणि सध्याच्या हंगामात चांगलाच फॉर्म मध्ये दिसतोय रोहित सावंत. पुढील हंगामात देखील कांजूरसाठी योग्य कामगिरी बजावेल, एक जबाबदारी घेऊन खेळेल आणि आपलं नाव आणि कांजूरचं नाव मोठ्या पटलावर घेऊन जाईल, असाच खेळाडू रोहित सावंत. लाईव्हवर जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगतोय, इंटर कांजूरची फायनल मॅच या ठिकाणी चालू आहे. V1 विरुद्ध जॉली फ्रेंड्स. दुसरं षटक घेऊन शंकर, आणि या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी नॉट आउट आहे. चेंडू अंगाला लागून बॉक्सच्या बाहेर जातोय, त्यामुळे डॉट बॉल येतोय. त्या ठिकाणी बॅटची एज घेतली आहे. चेंडू निघून चाललाय पॉइंटच्या दिशेने. 1 धाव मिळाली आहे. दोन्ही लिफ्ट आर्म सलामीवर आपण मैदानात पाहतोय. सिद्धेश आणि रोहित योग्य कामगिरी अजूनपर्यंत तर आपण त्यांच्या मार्फत पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 15. दुसरं षटक चालू आहे. शंकर गोलंदाजी मार्कवर.
3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय शंकर राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. चौथा चेंडू घेऊन सिद्धेश साडी पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. एक धाव मिळेल. क्रिकेट असू दे, कुठलं इंटर असू दे, आउटर असू दे या प्रोफेशनल हाफ असू दे, सगळीकडे क्रिकेट समानच असतं. चौकार आला त्यानंतर सिंगल धावा करून रोटेट करतायत, धावसंख्या वाढवतायत. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 16. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला रोहित सावंत. पॅडल स्विफ्ट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. अंगाचा वेध घेऊन चेंडू निघून चाललाय. बॉक्सच्या बाहेर डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर शंकर यांचं कमबॅक पाहायला मिळालं. 2 निर्धाव चेंडू टाकलेत आणि 2 सिंगल. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू घेऊन शंकर गोलंदाजी मार्कवर. नक्कीच यष्ट्यांच्या बाजूने चेंडू निघून चाललाय, पण हा वाईड बॉल असेल. रोहित सावंत यांच्यासाठी साहिल राणे आणि हेमंत बाबर यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय 17 धावा झालेत. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. नक्कीच ज्यावेळेस नाणेफेक झाली होती तेव्हा सांगितलं होतं की 35 ते 40 धावा करण्याचा आमचा इरादा आहे. त्याचप्रमाणे फलंदाजी आपण मैदानात पाहतोय. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या लागली आहे स्कोर कार्डवरती 18. दुस्ती चषक 2024 पर्व 3 साई गणेश मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय प्रसन्नजी पवार आणि स्वर्गीय सनीप मोरे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. तर मागे जो बॅनर देखील आपण पाहतोय विकेटच्या मागे, तर काही गोड आठवणी प्रशांत पवार आणि सनीप मोरे यांच्या त्या छायाचित्रात आपण पाहतोय. सर्व साई गणेश मित्रमंडळचे पदाधिकारी देखील त्यात आहेत. पंकज, नक्कीच या ठिकाणी शानदार गोविंदा पथकाचे प्रशिक्षक आणि बाळगोबा मित्रमंडळ प्रशिक्षक किरणजी पाटणकर, आपण कृपया व्यासपीठावर यायचं. मधल्या इनिंगमध्ये आपला नक्कीच या ठिकाणी सन्मान केला जाईल. नवीन बॉलर आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय शुभम. 2 सलामीर अजूनही मैदानात आहेत. जॉली फ्रेंड्स संघ नॉनएफेक्ट जिंकून पदम फलंदाजी आम्ही का घेतली ते नक्कीच या ठिकाणी सिद्ध करतायत. 2 षटकांमध्ये 18 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ते 3रं षटक घेऊन शुभम गोलंदाजी मार्कवर. 30 थरार गोलंदाज कांजूरमार्ग क्रीडानगरीत. नक्कीच या गोलंदाजाने आपली छाव सोडली आहे आणि पहिला चेंडू या ठिकाणी नो बॉल घोषित होतोय. साहिल राणे आणि हेमंत बाबर यांच्याकडून रोहित सावंतसाठी लगातार 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच रोहित सावंत यांचा चाहता वर्ग या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. फेकी केली आहे, चेंडू ग्रॅब होत नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. गणेश क्षीरसागर त्या ठिकाणी होते. लॉंग ऑनला आपण पाहतोय. इंटर कांजूरची फायनल दुस्ती चषक 2024 पर्व 3 मध्ये
V1 विरुद्ध जॉली फ्रेंड्स. पुन्हा एकदा पंचांचा आमच्याकडे इशारा आलाय. वाईड बॉल येतोय. पुन्हा एकदा हलक्यातून खेळून काढलाय. फॉलो थ्रू मध्ये स्वतः शुभम चेंडू अडवतोय. डॉट बॉल येतोय. दोन चेंडूंचा खेळ झालाय. 20 धावा स्कोर कार्डवर. सिद्धेश आणि रोहित दोन सलामीर मैदानात आहेत. पुन्हा एकदा वाईड बॉल. दिशाहीन गोलंदाजी होते. थोडंसं नियंत्रण नक्कीच आणावं लागेल शुभम यांना, कारण स्कोर कार्डवर धावसंख्येचा जो ग्राफ आहे तो अगोदरच खूप वर गेलाय. त्याला आपल्याला रोखणं खूप गरजेचं आहे. नियंत्रणित गोलंदाजी करण्याची या ठिकाणी गरज. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळलेत. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. बॅकफुटला जाऊन फटका, सुरेख फटका खेळा. प्रॉपर टाइम होता. मिडल देखील झाला. क्षेत्ररक्षक होते त्यामुळे एकच धाव मिळते. नक्कीच आपण स्क्रीनवर पाहतोय प्रशांत दादा आमचे पंच. चौथा चेंडू घेऊन शुभम सिद्धेश साठी आणि या ठिकाणी बॅटची एज आणि पहिला झटका जॉली फ्रेंड संघाला. सिद्ध सिद्धेश माघारी परतलाय डगआउट मध्ये. नवीन बॅटर मैदानात आपण पाहतोय. सुमित जंगम. सुमित नवले नवीन बॅटर आपण मैदानात पाहतोय. शुभमला नक्कीच यश मिळालंय. एक ब्रेकआउट मिळालंय. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन शुभम गोलंदाजी मार्कवर. चार चेंडूंचा खेळ झालाय. 22 धावा स्कोर कार्डवर. सकारात्मक स्कोर कार्ड. पुन्हा एकदा वाईड बॉल. शुभम कायसे तर या ठिकाणी सन्माननीय संतोष पुजारी आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. दोस्ती चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. पुन्हा एकदा बॅटची गाडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. या क्रीडांगणामध्ये संतोषजी पुजारी आपण उपस्थित आहात. कृपया आपण व्यासपीठावर या. आपण आमंत्रित आहात. संतोषजी पुजारी यायचं आपण या प्लीज. ओव्हर टू पंकज. थँक्यू. शेवटचा चेंडू टॅपच्या स्वरूपाचा फटका खेळलाय. फेकी केली असती तर नक्कीच या ठिकाणी गडी बाद झाला असता, पण चेंडू हवा तसा गॅदर झाला नाही हातामध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 24. इंटर कांजूरचा फायनलचा सामना मैदानात V1 विरुद्ध जॉली फ्रेंड्स संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला होता. तर शेवटचं षटक घेऊन ओमकार. स्टेशन वाईज मध्ये कांजूरच्या संघामध्ये ओमकार यांचा जरूर मोठा सहभाग असतो. यांनी देखील कांजूर परिसरात आपलं नाव, आपल्या नावाची छाप नक्की सोडली आहे. तेच ओमकार गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक टाकण्यासाठी. स्कोर कार्डवर धावा लागल्या 24. तर या ठिकाणी नक्कीच यष्ट्यांपासून खूपच लांब टाकलेला चेंडू. वाईड बॉल येतोय आणि त्यावर प्लस धाव म्हणजे 2 धावा मिळाल्यात. 26 धावा स्कोर कार्डवर.
रोहित सावंत, सलामीर अजूनही मैदानात. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, वाईट बॉल येतोय. कृपया टीम मीटिंग जास्त करू नका, आपल्याला विलंब झालाय पहिलाच. 10 वाजलेत बरोबर. अजून आपल्याला एक फायनल मॅच खेळवायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल पुन्हा एकदा वाईड बॉल येतोय. तेच चित्र पाहायला मिळतंय. कृपया काही नियम असतात, आपण निखिल साडविलकर जरा आपण त्वरा करायचंय, विलंब झालाय आपल्याला. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. ओमकार आतापर्यंत 3 चेंडू टाकले, तिन्ही चेंडू अवांतरित. अजून एक त्याच प्रकारचा चेंडू, वाईट बॉल. नक्कीच विश्वास दाखवला होता ओमकारवर. 3 चेंडू अवांतरित टाकल्यानंतर टाकशील, पण नाही. चौथा चेंडू देखील दिशाहीन गोलंदाजी होते. तर आता नवीन गोलंदाज वैभव, नक्कीच यंग टॅलेंट आहे कांजूरमधील. कांजूरमार्ग प्रीमियर लीगमध्ये याने दर्जेदार गोलंदाजी केली होती. सर्व प्रेक्षकांना आकर्षित केलं होतं. एक यंग टॅलेंट आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. वैभव पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडू सुरेख चेंडू आणि गॅपमध्ये चेंडू निघून जात होता. सुरेख फिल्डिंग, नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. भाविक होते त्या ठिकाणी. एक्स्ट्रा एफर्ट्स नक्कीच पाहायला मिळालेत. दर्जेदार क्षेत्ररक्षण नक्कीच म्हणता येईल. संपूर्ण समर्पण करून दिलंय सामन्यात. भाविक काय क्षेत्ररक्षण केलंय. वैभव यांचा सुरेख चेंडू होता. चेंडू कायसा लांब टाकला होता. हलक्या हाताने चेंडू घेऊन काढला होता, पण गॅपमध्ये चेंडू होता आणि त्या ठिकाणी उडी मारून नक्कीच भाविक यांनी चेंडू अडवलाय. कौतुकास्पद कामगिरी भाविक यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा वैभव, आणि या ठिकाणी मी काय म्हटलं, यंग टॅलेंट आहे. नक्कीच याने एक वेगळी छाप सोडली आहे. वैभव नक्कीच पहिल्या चेंडूवर एक धाव आल्यानंतर आता दुसऱ्या धावावर यश मिळवत आहेत. नवीन बॅटर मैदानात आपण पाहतोय. ताऊ म्हणजे तावडे या नावाने संबोधित करणारे, तर टोपण नाव ताऊ. अभिजित तावडे याने देखील कांजूरमार्ग प्रीमियर लीग मध्ये जी अफलातून फलंदाजी केली होती, 1 मॅन आर्मी शो करत होता. तुझा पुन्हा लेफ्ट आर्म फलंदाज ताऊ. वैभव पुन्हा त्या सूर्याचा खोलवर टप्प्याचा चेंडू, बॉटम हँडचा एकदम उचित योग्य प्रकारे वापर केला होता. टायमिंग होता, प्लेसमेंट पण हवी तशी नक्कीच या ठिकाणी शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. दोस्ती चषक 2024 पर्व तिसरे इंटर कांजूर मधील फायनलचा सामना. तेज तरार चेंडू आणि या ठिकाणी
सुरेख दर्जेदार क्षेत्ररक्षण शुभम. नक्कीच अफलातून क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारची खेळी केली तर कांजूरचं नाव देखील बरेच खेळाडू अंडरम बॉक्स क्रिकेट असू दे, ओरम क्रिकेट असू दे, संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये आपली मोठी छाप जी सोडतील त्यासाठी हे प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू निघून गेलाय. तावडे यांच्या बॅटमधून आलाय हा चौकार. वैभव यांचा आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करत होते, पण या ठिकाणी ताऊ यांनी प्रहार केलाय. शेवटचा चेंडू. स्कोर कार्डवर आपण 10 पाहतोय. 36 धावा, समाधानकारक धावसंख्या, डिफेंडेबल स्कोर आपण नक्की म्हणू शकतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर वैभव. आडव्या बॅटने खेळलाय फटका गॅप मध्ये निघून चाललाय. 4 धावा. पहिला चेंडू आणि जातोय सीमारेषा पार. 4 धावा. यांचे पिताश्री पोटे साहेब आपण या ग्राउंड मध्ये उपस्थित आहेत. कृपया व्यासपीठावर या. आयुष पोटे यांचे पिताश्री प्लीज हरी अप. लवकरात लवकर आपण व्यासपीठावर यायचंय. एक आनंद नक्कीच व्यक्त केला जातोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सावत्या. दांडी गोल होते. काय चेंडू टाकलाय. कमबॅक केलाय सुरेश. कामावर जायला उशीर झाला. शेअरिंग रिक्षामध्ये 3 सीट झाल्याशिवाय कांजूरमार्गला स्टेशनला रिक्षाच जात नाही. पाहूया अटीतटीची लढत आहे अंतिम फेरीची.
पहिला महत्वाचा गडी बाद होतोय. निखिल सडविलकर, नवीन फलंदाज शुभम. धावसंख्या होती ती 4. 1 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा सावंत तयार. पुन्हा एकदा सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. काहीसा न स्पर्श झालेला. काय चेंडू वळवलाय. सुरेख क्षेत्ररक्षण अचूक फेक झाली असती तर सुसंधी होती. रोहित सावंत, एक मिनिट सर, रोहित सावंत यांनी जर 2 विकेट घेतले तर या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रोहित सावंत. एक मिनिट, साहिल राणे आणि बाबर यांच्याकडनं जर 2 विकेट 500 रुपयाचं पारितोषिक आहे जर आपण 2 विकेट घेतले. आणि या ठिकाणी आत्मघाती धाव घेताना दुसरा धक्का बसतोय शुभम यांच्या माध्यमातून. कालच ज्यांच्या नावाचा उल्लेख केला, ज्याला म्हटलं जातं निर्भय, ज्याला नाही कसलं भय असा निर्भय, परंतु पेट नेम आहे लंका. पाहूया आपल्या संघाला विजयी घोडदौड करतायत का. मारल्या फटका सुरेख तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव नक्कीच मिळतीये. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा. बाबर यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. आम्हाला कल्पना आहे. आयुष बॉलिंगला तर येऊ दे. हा नक्कीच आयुषसाठी पारितोषिक आहे. साहिल राणे आणि बाबर यांच्याकडनं आयुषसाठी गोलंदाजीच्या माध्यमातून जर त्याने विकेट घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच आहे. ओमकार आणि निर्भय. पाहूया दुसरे षटक. अनिकेतांचा पहिला चेंडू. गोलंदाज शर्मा यांची चुकीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. हाताने चेंडू अडवायला पाहिजे. क्रिकेट में फुटबॉल देखने को मिला असं अजिबात केलं नाही पाहिजे. चुकीला माफी नाही. आणि क्रिकेटमध्ये फुटबॉल पहिल्यांदाच पाहायला मिळालं. हाताने अडवायचा चेंडू, पायाने अडवायचा केलेला प्रयत्न, परंतु सीमारेषा पार 4 गेला आणि धावसंख्या धावली आहे ती 10 वरती. 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मारला फटका सुरेख आणि पुन्हा एकदा जातोय तावडे यांच्या माध्यमातून. 4 धावा. पुन्हा एकदा मारला फटका सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतो, पण जातोय सीमारेषा पार. 4 धावा. हॅट्रिक साधतायत का. 3 चौकाराच्या माध्यमातून पहिल्यांदाच हॅट्रिक चौकार या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केली आहे. ओमकारची बॅटिंग आवडली. जोरदार टाळ्या ओमकारसाठी नक्कीच झाल्या पाहिजेत. काय एफर्ट्स दिलेत. धावसंख्या धावली आहे आणि पोचली आहे ती 18 धावांवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. थोडंसं दडपण असेल अनिकेत यांच्यावरती.
कानमंत्र नक्कीच दिला जातोय. थोडंसं दडपण नक्कीच गोलंदाजांवरती येतं. काय मोठे प्रहार केले, 3 चेंडूवरती 3 चौकार. टाकलेला चेंडू लेग बायच्या माध्यमातून एक धाव नक्कीच पाहायला मिळते. धावसंख्या धावली आहे 19 धावा. कमबॅक केलाय. मारला फटका सुरेख आणि या ठिकाणी निर्भय यांच्या बॅटमधून येतोय 4 धावा. स्वीपचा सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव नक्कीच मिळेल. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी संपुष्टात येत आणि धावा होत आहेत त्या 24. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. संतोषजी पुजारी उर्फ अन्ना, आप व्यासपीठ पे आइए. शैलेश पाटिल, पराग पाटिल, ट्रिपल एस के हमारे नामांकित अन्ना जिसे कहा जाता है, दरिया दिल इंसान, आपका बहुत बहुत शुक्रिया, आप यहाँ पे आए, पधारे. पाहूया दोन्ही बॅटर या ठिकाणी फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहेत. ओमकार आणि निर्भय. ज्याला रेलिंग वरचे हात काढायचे मित्रांनो, थोडस मागे उभा राहा. लहान मुलांना विनंती आहे, हात काढायचे आहेत, वादग्रस्त निर्णय होणार नाही याची खबरदारी घ्या. पाहूया ज्यांनी मगाशी क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळला तोच गोलंदाज शर्मा. ओम शर्मा पंच दंडित करतायत. नो बॉल, नो +1 अशा 2 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे. दडपण आहे गोलंदाजांवरती. ओम शर्मा पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. पंचांचे हात समांतर, चेंडू अवांतर. लहान बालक जी आहेत, जे बॅरिकेडला लटकली आहेत, रेंगाळतायत, थोडस मागे व्हा, हात काढा त्याच्यावरचे. पाल्य त्यांच्या सोबत असतील तर त्यांना घ्या, थोडस मागे घ्या. थँक्यू. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. गणेश सांगतात बरोबर, मी मोजलेत. गप्परा. पुन्हा एकदा नो चेंडू. दडपण 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 असतं ते अंतिम फेरीचं का? ओम शर्मा या ठिकाणी सांगतायत की मी प्रमुख गोलंदाज आहे. एकही चेंडू झालेला नाहीये आणि नक्कीच जोरदार टाळ्या नक्कीच झाला पाहिजे. छोटा पॅकेट बडा धमाका. बाबर यांचं पारितोषिक लागलं जात आहे आयुष यांच्यावरती. जर 2 गडी बाद केले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रशांत डोंगरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आयुषसाठी. साहिल राणे यांच्याकडनं एकत्रित पारितोषिक आहे आणि बाबर यांच्याकडनं. आणि पंकज मगाशी सांगतायत वारंवार तोच छोटा पॅकेट बडा धमाका आयुष. बॉलिंग मार्कवर दडपण आहे. पहिलाच बॉल, व्हाईट बॉल. का उठू नको असं सांगितलं जातं की लक फॅक्टर असतो, जागा सोडायची नसते. मॅच चालली आहे, मॅच चांगल्या दिशेने चालली आहे आणि हे प्रिडिक्शन असतं. जागा सोडून कोणी जायचं नाहीये, हलायचं नाहीये. चौकार येत आहेत, ह्या दृढ अंधश्रद्धा असतात. पाहूया पुन्हा एकदा आयुष तयार. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, एक धाव नक्कीच मिळतीये.
पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव टाकायचा सुरेख प्रयत्न. कानमंत्र नक्कीच दिले जात आहेत. आयुष यांचे पिताश्री या क्रीडानगरीमध्ये उपस्थित, त्यांना मी विनंती केली होती की कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला पाल्याचा खेळ या ठिकाणी पाहताना फार आनंद होत असतो अशा पालकांना. खरंच त्यांचं कौतुक करावं लागेल. क्रिकेटची असलेली आवड इंटर स्कूल कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा आयुष यांनी अत्यंत चांगली चुणूक दाखवली होती आपल्या खेळाची. पुन्हा एकदा या ठिकाणी तयार आयुष बॉलिंग मार्कवर. डिफेन्सिव्ह स्ट्रोक सुसंधी होती धावचीची. प्रत्येक चेंडू गणी एक एक धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दडपण दडपण आणि दडपण आयुषवरती. पंचदंडित करतायत व्हाईट बॉल. नाबर सांगतायत कमावन आयुष नीट टाक ना, अचूक टप्पा टाक. सुरेख चेंडू नक्कीच कमबॅक केलाय. अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा समीकरण नक्कीच बदलत आहे. धावसंख्या झाली ती 3-4-34. लॉस ऑफ 2 विकेट्स. 9 चेंडू 7 धावांची आवश्यकता. मारला फटका सुरेख. तावडे यांचं सुरेख क्षेत्ररक्षण. 1 धाव नक्कीच मिळतीये. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. पंढरी शेठ उंडे या क्रीडानगरीमध्ये उपस्थित, आपण सुद्धा आमंत्रित. आणि शैलेश पाटील यांचे बंधू पराग पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक आकर्षक व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि SSS म्हणजेच यूट्यूबच्या माध्यमातून ही आमची टीम, विराज असतील, शैलेश पाटील आणि पराग पाटील. पंढरी शेठ उंडे आपण सुद्धा आमंत्रित आहात, कृपया व्यासपीठावर या. सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरी शेठ उंडे आपण आमंत्रित आहात, कृपया व्यासपीठावर यायचंय. मंकट घेण्याचा विचार होता, विचार बदललाय. टप्पा अचूक टाकला गेला पाहिजे. कमान आयुष कमबॅक नक्कीच करेल. चेंडू अडवला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. षटक क्रमांक 30 संपुष्टात येतं आणि धावा होत आहेत त्या 37. लॉस ऑफ 2 विकेट्स. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. शैलेश पाटील, पराग पाटील यांच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलं. कांजूरमार्ग प्रीमियर लीग अत्यंत चांगली संकल्पना. आणि आज आपण पाहतोय साई गणेश मित्र मंडळ दोस्ती चषकाचं हे आयोजन नियोजन पर्व 3. आणि स्वर्गीय प्रशांत पवार, स्वर्गीय सानिप मोरे यांच्या गोड आठवणींना मित्रताच्या नात्याने आपण सगळे एकत्र जुडले गेलो. आणि मैत्री चषकाच्या निमित्ताने, दोस्ती चषकाच्या निमित्ताने स्वखर्चिक कुठलंही प्रायोजक न घेता ही संकल्पना या ठिकाणी साकारली जाते. आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. शेवटचे निर्णायक 6 चेंडू आणि हव्यात त्या 4 धावा. नक्कीच ऋत्विक सावंत. शेवटचा आणि निर्णायक षटक. पहिला चेंडू व्हाईट बॉल. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. V1 संघ हॅट्रिक साधणार आहेत.
3 वर्षामध्ये अंतिम फेरी गाठली आहे आणि हॅट्रिक या ठिकाणी नक्कीच होते आहे. मारल्या फटका सुरेख, एक धाव नक्कीच मिळते. जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे आणि नक्कीच संघ मालक KP9चे पंकजी पाटील यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. हॅट्रिक साधली जाते या क्रीडानगरीमध्ये. मारला फटका सुरेख आणि एक धाव नक्कीच पाहायला मिळते. डीजे लगाव. हँडशेक करून जायचंय. दोन्ही टीमला विनंती आहे हँडशेक करायचा आहे. दोस्ती चषक आहे. दोस्ती चषकाच्या निमित्ताने आणि अंतिम फेरीचा सामना होण्या अगोदर या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतोय, शानदार गोविंदा पथक आणि बाळगोपाळ मित्रमंडळाचे किरणजी पाटणकर, आपण कुठे असाल तर कृपया व्यासपीठावर या. आपला सुद्धा बहुमान सन्मान या ठिकाणी एकच केला जातोय. आणि अंतिम फेरीचा हा सामना पाहण्या अगोदर दोन्ही नामांकित संघ या ठिकाणी वेळात वेळ काढून आमच्या सोबत परागजी पाटील आलेत आणि त्यांचा बहुमान सन्मान नक्कीच झाला पाहिजे. पराग पाटील, आपण थोडंसं पुढे या. हा तुमचाच आहे. आम्ही जुने जाणते जुने मित्र. नवनाथ यांना विनंती आहे. नवनाथ, पराग पाटील यांचा बहुमान सन्मान या ठिकाणी केला जातोय. कॅमेरामॅन फोकस करो. पराग पाटील आलेत. नक्कीच या ठिकाणी स्वतःचं यूट्यूब असल्यामुळे. आणि शैलेश पाटील आपण सुद्धा यायचंय. दोन्ही भावांचा एकत्रित सन्मान, हरकत नाही. शैलेश, पराग आणि दोन्ही जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पराग पाटील यांच्यासाठी. ज्या वेळेस अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा असते, ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा असते, सातत्याने आपल्या सोबत जुळले असतात आणि म्हणून प्रायोजक म्हणून लाभले जातात. धन्यवाद सर. प्रशांत पवार बद्दल नक्कीच विचारेन, कारण गोड आठवणी आहेत. जुना आपला पौर्या, आणि पौर्या म्हटल्यानंतर स्वर्गवासी प्रशांत पवार यांच्या जुन्या आठवणी. नक्कीच तुझ्या माध्यमातून प्रशांत पवार कसा प्लेअर होता याबद्दल नक्कीच तुझ्याकडनं अपेक्षित. प्रथम धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. लहानाचा मोठा ह्याच मुलांबरोबर मी झालो आहे. प्रशांत पवार बरोबर मी सुद्धा खेळलो आहे. प्रशांत पवार हा उत्कृष्ट लेग स्पिनर होता. कारण प्रशांत पवार लेग स्पिनर असून सुद्धा काही मॅच वेळा सगळे आऊट झाल्यानंतर त्यांनी बॅटिंगही केली, तेही मी सुद्धा अनुभवले. थँक्यू. थँक्यू. या ठिकाणी वेळात वेळ काढून आपण आलात. या ठिकाणी नक्कीच संतोषजी पुजारी आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालात. त्यांच्यासोबत आले इतर सर्व टीम आहे. आणि नक्कीच अंतिम फेरीचा सामना होण्या अगोदर दोन्ही संघाला या ठिकाणी विनंती आहे, कृपया आपण लाईनअप व्हायचंय. आणि